नमस्कार. आज आपण देशी चिखलाची म्हणजे स्थानिक चिखल जो आहे उपलब्ध, ज्यापासून आपण माठ आणि इतर घडे, रांजण वगैरे बोळके जे बनवतो, अगदी त्याच मातीपासून आपण चहाची किटली कशी बनवायची हे बघूया. प्रथम आपण चाकावर किटलीच्या आकाराचे एक भांडे उतरून घेऊया. आता मातीचे जे भांडे असते आणि किटलीचा जो आकार असतो त्याचा गळा उंच असतो, म्हणजे दिसायला ती अगदी सुरेख दिसते. बाकी इतर जे घडे गाडगे असतात त्याचा इतका उंच गळा करण्याची आवश्यकता नसते. असा एवढा उंच गळा करून घेऊन मधी पोत व्यवस्थित भरून, पोत म्हणजे डेरेदार त्याचा भाग दिसला पाहिजे किटलीच्या आकाराचा, आणि तोंडही व्यवस्थित, त्याच्यावर झाकण बसले पाहिजे. अशा रीतीने आपण ते तयार करून घेत आहोत. याला नंतर थोडासा किटलीवर झाकण बसण्यासाठी व्यवस्थित शेप देणे, ज्याचं बॅलन्स व्यवस्थित करणे अत्यंत आवश्यक असते. मध्येच जर चिखलात गाठ किंवा एखादा छोटासा खडा किंवा काडी जर आली तर ते काठाचा आकार थोडासा बिघडू शकतो. आता आपण त्याला व्यवस्थित करून घेतलेले आहे. चाती म्हणजे ते कापडाची एक पट्टी असते, त्यांनी व्यवस्थित धरून मुलायम करायचा प्रयत्न केलेला आहे आणि मऊ होते. त्यांनी केलेले भांडे किंवा वस्तू चमकदार दिसतात. आता आपण याला चाकावरून उतरून घेऊन साधारण 1 ते 1.5 घंटा, उन्हाळ्याचे दिवस आहेत, 1 घंट्यात ते अगदी व्यवस्थित सुकलेले आहे. त्याला कॅटलीला लगेच आपण जास्त सुकू न देता हँडल लावले, जे नंतर मग ते जास्त सुकल्यानंतर लावले तर तडकते आणि मग ते वारंवार त्याला साफ करीत बसावं लागतो, चिखल भरीत बसावं लागतो आणि परत त्याला ते व्यवस्थित धरील का नाही हा पण प्रॉब्लेम असतो. म्हणून थोडेसे सुकले की लावावे लागते. याला आपण हँडल लावलेले आहे. दुसऱ्या बाजूने आपल्याला दिसत असेल एक तुटी लावलेली आहे. ती आपण मागे पाहिलेले आहे की हत्तीची सोंड वगैरे, हत्तीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली सोंड केलेली आहे. अगदी त्याचप्रमाणे याची तुटी सोंडीच्या आकाराची बनवून आपण त्याला जॉईंट केलेली आहे, व्यवस्थित जॉईंट केलेली आहे. फक्त आता त्याची फिनिशिंग म्हणजे साफसफाई तेवढी राहिलेली आहे. आकार त्याचा व्यवस्थित करून घेतला आणि सफाई केली म्हणजे मग याचे आपले काम पूर्ण होईल. या किटलीमध्ये आपण चहा आणि दूध ठेवू शकतो. त्याच्यासाठी ते गरम राहावे, काही काळ गरम राहावे म्हणून त्याच्यावर आपण झाकण सुद्धा व्यवस्थित त्या आकाराचे, मापाचे आणि सुरेख दिसेल असे झाकण पण तयार केलेले आहे. आपण यामध्ये चहा, दूध, पाणी काहीही ठेवू शकतो. मला येथे एक स्पष्ट करायचे आहे की ही जी स्थानिक माती आहे आपल्याकडची, म्हणजे बीड जिल्ह्यातील जी माती आहे गोदाकाठची आणि सिंदफणा जर सोडली तर इतर ठिकाणच्या मात्या ही वारूळ किंवा नदीची माती असते आणि ते ही माती चाकावर ओढण्यास आणि फळ्यागुंड्याने घडण्यास सुद्धा बराच कालावधी खाते. ही लवकर माती चढत नाही किंवा गाडगे मोठे होत नाही घडलेले आणि दिसायलाही मुलायम दिसत नाही. पण एक मात्र याचे वैशिष्ट्य आहे, ही जर मातीमधील आपण भांडे किंवा घडे केले तर यामध्ये तापलेले दूध, ठेवलेला चहा किंवा ठेवलेले थंड पाणी अतिशय चांगल्या रीतीने राहते आणि चवदारही लागते. आजकाल नकली माती गणपती बनविण्यासाठी किंवा आणखी काही मूर्ती बनविण्यासाठी बाजारात माती मिळते, त्याची अत्यंत सुरेख आणि दुसऱ्या देशातही वेगळ्या प्रकारची माती आहे. अत्यंत सुरेख आणि कलात्मक रीतीने वस्तू बनविता येतात. पण ह्या वस्तू
फक्त शोभेसाठी आहेत आणि शो म्हणून याचा आपण घरात ठेवण्यासाठी उपयोग करू शकतो. नुसतेच ते आकर्षक दिसतात, त्याचा वापर करता येत नाही. म्हणून आणि त्या माती देखील या कामासाठी वापरणे योग्य होत नाही, कारण ह्या भाजल्या जात नाहीत. त्याला अग्नी आणि पाणी या दोन्हीपासूनही संरक्षण होत नाही. तसेच या मातीला एकदा भाजले की मग काही प्रॉब्लेम येत नाही, ती तडकतही नाही आणि काही नाही. शेवटपर्यंत व्यवस्थित हाताळली की काचेच्या भांड्यासारखी कितीही दिवस ती राहते. याचा आकार आपण व्यवस्थित करून घेतलेला आहे. त्याच्यावर एक झाकण ठेवलेले आहे, जे अगोदरच आपण चाकावर तयार केलेले होते. त्यालाही फिनिशिंग देऊन त्याचं झाकणाच्या बरोबर करायचा प्रयत्न केलेला आहे. ही आता पहिलीच वेळ आहे आपण याला बनविलेले आहे. आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. नमस्कार.